नमस्कार, मी प्रियांका प्रवीण खोबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे साहेब यांची सून. गेल्या 20 ते 30 वर्षापासून माझ्या सासऱ्यांनी गावातील बरीच विकास कामं केलेली आहेत. मी सगळी लिस्ट सांगत नाही, पण थोडक्यात मुद्दे त्यामध्ये सांगते तुम्हाला. पहिला आहे ते पाण्याचा प्रश्न. माझ्या साहेबांनी 52 कोटी 65 लाखची योजना होती, जी की कुठेच नव्हती. जिल्ह्यात प्रथम ती योजना आम्ही अंमलात म्हणजे पप्पांनी त्या योजनेचा लाभ घेतलेला आहे. आणि गावासाठी तारदाळ आणि खोतवाडी या दोन्ही गावासाठी ही जलजीवन मिशन योजना आहे. त्यामध्ये ऑलरेडी सर्व काम कंप्लीट झालेलं आहे. एक थोडस पेंडिंग आहे. आता जे आधी 8 ते 10 दिवसाला पाणी येत होतं ते आता 4 दिवसावर येत आहे. आता एक मोटर चालू आहे. जेव्हा 2 की 3 मोटर आहेत, त्या तिन्ही मोटर चालू झाल्या की 1 दिवस आड पाणी येणार आहे गावाला. आणि आपला जो परिसर आहे तारदाळ खोतवाडीचा, हा वाढीव भाग यामध्ये खूप आहे. तारदाळ गाव दिसताना छोटच दिसतं, पण वाढीव भाग जास्त असल्यामुळं इथल्या लोकांच्या ज्या काही समस्या आहेत त्यांच्यावरती आम्ही म्हणजे त्या लोकांचे जे काही प्रश्न असतील, समस्या असतील, त्या सोडवण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू. दुसरा आहे शाळा. खोतवाडीची जी शाळा आहे त्या शाळेचा पटसंख्या म्हणजे पटसंख्येसाठी जिल्हा परिषदेमधून 2रा क्रमांक आलेला होता. आणि आमची ही तारदाळची जी शाळा आहे कन्या विद्या मंदिर, त्या सुद्धा शाळेचा माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये 2रा क्रमांक आला होता. आणि 10 ते 20 वर्षापासून म्हणजे 10 ते 20 वर्षापूर्वी जसं तुम्हाला माहितीच असेल की आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळांचा पटसंख्या कमी असल्याच्या कारणामुळे शाळा बंद होत आहेत. पण साहेबांनी आपल्या गौरी शंकर नगरमध्ये, JK नगरमध्ये आणि संगम नगरमध्ये 3 वाढीव भागशाळा चालू केलेल्या आहेत. आणि तिथला सुद्धा पटसंख्या जी आहे त्या शाळांची ती एकदम उत्तम आहे. तारदाळमध्ये उपकेंद्र चालू आहे. आणि खोतवाडीमध्ये सुद्धा आम्ही नवीन एक उपकेंद्र चालू करण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. आणि चौथं म्हटलं तर सगळ्या महिलांसाठी मला काहीतरी करून दाखवायचं आहे. महिलांसाठी फक्त घरकाम हे न करता महिलांनी प्रत्येक ठिकाणी पुढे जाणं हे खूप आता गरजेचं आहे. आधी कसं व्हायचं की आपल्याला जे काही घरातले पुरुष मंडळी असतील त्यांनी कोणाला मतदान करायचं हे सांगितलं की आपण मतदान करत होतो. पण आता तसं नाहीये. महिला सगळ्या सक्षम आहेत, सर्व शिकलेल्या आहेत. आणि आता लाडकी बहीण योजनेमुळे सर्वांना माहित आहे की कोणाला मतदान करायचं. त्यामुळे ऑलमोस्ट माझ्या मते सर्व महिला ज्या आहेत त्यांना आता सगळ्यांना कळालेलं आहे की आपल्याला मतदान हे फक्त कमळलाच करायचं आहे. आणि लाडक्या बहिणींचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, समस्या असतील, KYC कोणाचं झालेलं नसेल तर त्यामध्ये सुद्धा आता एक फॉर्म आलेला आहे की नोव्हेंबर-डिसेंबरचे पैसे ज्यांना भेटलेले नाहीयेत त्यांनी ते पैसे तो फॉर्म भरून झाल्यानंतर सबमिट केल्यानंतर ते पैसे भेटणार आहेत. आपल्या सर्वांना माहित आहे की आपल्या सरकारकडून आपल्याला विविध योजनांचा लाभ होतो आहे. त्यामध्ये पहिली आहे लाडकी बहीण योजना, दुसरी आहे संजय गांधी योजना. त्यामध्ये जे वृद्ध व्यक्ती असतात म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल त्यांना सुद्धा मानधन दिलं जातं. उज्ज्वला गॅस योजना सुद्धा चालू आहे सध्या. आणि चौथी आहे ती बऱ्यापैकी लोकांना माहित नाही आहे, पण आहे ती दिव्यांग योजना आहे. म्हणजे जे काही लोकांना काही दिव्यांग असतील तर त्यांना सुद्धा 75% कपात होते आणि 25% सवलत म्हणजे फी जी असेल ती भरावी लागते. अशी सुद्धा एक योजना आहे जी की सर्व लोकांना म्हणजे ज्यांना कोणाला या योजना माहित नाहीयेत त्या दिव्यांग योजनेचा लाभ सर्वांना कसा भेटेल याच्यासाठीही मी प्रयत्न करणार आहे.